मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर आडोशी बोगद्याजवळ प्रोपलेन गॅस वाहतूक करणारा टँकर उलटल्यानं गेल्या 19 तासापासून वाहतूक कोंडी कायम आहे। सध्या मुंबईच्या दिशेनं येणारी एक मार्गिका सुरू केली असून धीम्या गतीनं वाहतूक सुरू आहे। ज्या ठिकाणी हा टँकर उलटला त्याच्या आजूबाजूला केमिकल असल्यामुळे रस्ता पूर्णपणे स्वच्छ करूनच ही वाहतूक पुन्हा सुरू केली जाणार आहे। प्रवाशांनी ताम्हिणी घाट किंवा माळशेज घाटमार्गे पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं आवाहन महामार्ग पोलीस अधीक्षक तानाजी चिखले यांनी केलं आहे। वाहतूक कोंडीत अडकलेल्या नागरिकांना पोलिसांकडून अन्नपाणी वाटप करण्यात येत आहे। दरम्यान या घटनेचा परिणाम महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बस सेवांवरती झालाय। विविध विभागांमधील एकूण 139 बस फेऱ्या रद्द करण्यात आल्या। यामध्ये 73 ई शिवनेरी आणि 66 इतर बस फेऱ्यांचा समावेश आहे। प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येत असून परिस्थितीचा आढावा घेऊन पर्यायी व्यवस्था उभारण्यात आल्या आहेत। वाहतूक सुरळीत होताच बस सेवा टप्प्याटप्प्यानं पूर्ववत करण्यात येईल असं महाराष्ट्र राज्य परिवहन विभागानं सांगितलं आहे।